देवेंद्र फडणवीस जर का विरोधी पक्षात असते ना, तर आतापर्यंत त्यांनी सरकारच्या नाकावर टिच्चून कर्जमाफी घेतली असती आणि ओला दुष्काळ सुद्धा जाहीर करून घेतला असता. परंतु सध्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि तेच या सगळ्यांना बोटावर खेळवतात, या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना. अर्धे तर विरोधी पक्षातले असे की त्यांना कळतच नाही की आपण सत्तेमध्ये नाही आहोत, आपण विरोधात आहोत. कारण की 70 वर्ष सत्तेची सवय त्यांना लागलेली आहे. व्हीआयपी कल्चर स्वतःतलं काढायला तयार नाहीत, रस्त्यावर उतरायला तयार नाहीत. शेतकरी असेल, सामान्य नागरिक असेल, कर्मचारी असेल, व्यापारी असेल, यांच्यासाठी लढायला ते तयार नाहीयेत, बेरोजगारांसाठी लढायला तयार नाहीयेत. आणि आक्रमकतेनं जो विरोधकांचा मुद्दा रेटायला पाहिजे तो रेटायला तयार नाहीयेत. काही महाविकास आघाडीतले नेते तर सत्ताधाऱ्यांना मॅनेज आहेत की आमच्याकडे फक्त ईडी इन्कम टॅक्स येऊ देऊ नका, ज्याला जायचं काम पडू देऊ नका, आम्ही फक्त भावले बनून विरोधी पक्षात राहतो, नावापुरता विरोधी पक्ष आम्ही जिवंत ठेवतो, असं सगळं चाललेलं आहे. ते देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीचा टोकाचा विरोध करतात आणि सगळे मिळून तुटून सरकारवर पडतात आणि मागणी मान्य करून घेतात, त्या पद्धतीची स्ट्रॅटेजी विरोधकांनी वापरली पाहिजे आत्ताच्या